अरे आता कोणाचा फोन आला बघतो. अरे माझा मोबाईल कॉल आहे. हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, मी मोबाईल बोलतोय. अरे मोबाईल दादा, तू कसं काय बोलतोय? दिवसभर तर आम्ही तुझ्यासोबत बोलत असतो. तेच तर, तुम्ही लोक एवढे बोलता की आता जर मी व्यक्त नाही झालो तर माझे कान फाटतील. अरे तुला एवढं चिडायला काय झालं? सांग मला. काय सांगू आणि किती सांगू? खरं तर मी जेव्हा नवीन नवीन कोणाकडे जातो तेव्हा ती व्यक्ती माझ्यावर खूप प्रेम करते. अगदी सकाळी उठून देवदर्शनाआधी माझं दर्शन करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मला सोबत ठेवते. काही जण तर रात्री सुद्धा एकटं सोडत नाही, अगदी कुशीत घेऊन झोपतात. पण हेअर टेन्शनच्या मुले मला नको नको असं झालंय. लोक मला स्वतःचा स्पेस पण देत नाही. तरी डॉक्टर किती वेळा सांगतात की जास्त मोबाईल बघितल्यामुळे डोळे खराब होतात. तरी लोक चष्मा घालून घालून मला बघतात, पण माझा नाद काही सोडत नाही. खरं तर जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी एका माणसाच्या मनातल्या गोष्टी दुसऱ्या माणसाच्या मनापर्यंत पोहोचवायचं एवढंच माझं काम होतं. पण जसा जसा वेळ गेला लोक मला वेगवेगळ्या कारणांसाठी माझा उपयोग करू लागली. खरं तर ही प्रगती पाहून मला आनंदच आहे, पण कधी कधी मी उदास होऊन जातो. का रे मोबाईल दादा, तू उदास का होतोय? काय सांगू, आजकाल पालकांनी त्यांच्या मुलांच्या मोठे होऊच्या शिकवण्याच्या सगळे गोष्टी जणू काही माझ्याच खांद्यावर टाकले आहेत. काही झालं दे मोबाईल, रडत आहे दे मोबाईल, जेवू घालायचं दे मोबाईल, अगदी झोपायचं असेल तरीही दे मोबाईल. तसं बघितलं तर माझ्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे, पण मी बघतो की मुले माझ्यासोबत फक्त गेम खेळत असतात. या वयात मुलांना छानपैकी बागेत फिरायला पाहिजे, पालकांसोबत मित्रांसोबत छानपैकी गप्पा गोष्टी करायला पाहिजे, शरीराचा व्यायाम होईल असं खेळ खेळायला पाहिजे. पण कधी कधी असं वाटतं मुले माझ्याच मुले सगळे विसरत चालले आहेत. शेवटी पालकांना एवढंच सांगेल